नमस्कार, स्वागत आहे आपले फेमस मालवणी कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण सोयाबीन भात बनवतोय। त्यासाठी आपण एक वाटी सोयाबीन घेतलेले आहे। हे बघा, जास्त मोठे नाही, बारीक असं घेतलेले आहे। इथे आपण बारीक तांदूळ घेतलेले आहे। हे बघा, अगदी रोजच्या वापरातला घेतला तरी चालेल। इथे मोठा कांदा उभा चिरून घेतलाय, एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, एक बटाट्याच्या फोडी करून घेतलेला आहे आणि इथे आलं लसूण आणि हिरवी मिरची ह्यांची पेस्ट करून घेतलेली आहे। आता सर्वप्रथम आपण तांदूळ आणि सोयाबीन धुवून घेऊया। 1-2 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। हे बघा, तांदूळ आपण 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे। त्याचप्रमाणे आता सोयाबीन धुवून घेऊया। ह्यावरती काही धूळ वगैरे असेल ते निघून जाईल। हे बघा, आपण सोयाबीन धुवून घेतले। आता आपण इथे 1 ग्लास गरम पाणी घेतलेले आहे। ते गरम पाण्यामध्ये आपल्याला सोयाबीन थोडा वेळ भिजत ठेवायचे। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या फेमस मालवणी कट्टाला सबस्क्राईब करा आणि तसेच बाजूला येणारे बेल आयकॉन जरूर प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। सोयाबीन भात बनवण्यासाठी आपण इथे कुकर घेतलेला आहे आणि कुकर आपला गरम झाला आहे। त्यामध्ये आपण 1 मोठा चमचा तेल ओतून घेऊया। तेल आपलं मस्त गरम झालं आहे। आता आपण इथे काही खडे मसाले घेतलेले आहे। 4-5 मिरी, अर्धा चमचा जिरं, 2 लवंग, दालचिनीचे तुकडे घेतलेले 1-2 आणि 2 तेजपत्त्याची पानं। आता आपण ही फोडणीला घालून घेऊया। उभा चिरलेला जो कांदा घेतलाय तो घालूया। परतून घ्यायचा आहे। कांदा थोडासा आपण लालसर होईपर्यंत परतून घेऊया। कांदा आपला नरम होतोय तोपर्यंत आपले सोयाबीन मस्त भिजलेले आहे। हे बघा, आता आपल्याला ह्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे। असा दाब द्यायचा आणि असं या प्रकारे सर्व पाणी आपण काढून घेऊया। बघा, छान भिजलेले आहेत। कांदा परतून घेऊया। हे बघा, छान नरम झालाय कांदा। आता आपण जो टोमॅटो घेतलाय तो घालूया। त्याचबरोबर जे बटाट्याच्या फोडी करून घेतलाय तेही घालून घेऊया। परतूया। आपण सोयाबीन जे भिजवून घेतलंय ते घालूया। आलं लसूण मिरचीची पेस्ट घेतली ती घालूया 2 चमचे। आणि छान मिक्स करून घेऊया। बघा, आता काही मसाले टाकून घेऊया। पाव चमचा हळद, 1.5 चमचा मालवणी मसाला, अर्धा चमचा गरम मसाला आणि छान मिक्स करून घेऊया। छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। या पद्धतीने तुम्ही पण सोयाबीन भात बनवून बघा, खूप छान होतो आणि अगदी झटपट होतो। हे बघा, मसाले परतलेले आहे। आता आपण जो तांदूळ भिजवून घेतलाय तो घालून घेऊया।
एकजीव करूया. इथे 2 वाटी तांदूळ घेतलेले आहे. त्याच्या हिशोबाने आपण 1 तांब्या पाणी ओतून घेऊया. शक्यतो पाणी आपल्याला थोडंच ओतायचं आहे, कारण की कुकरमध्ये आपण लावतोय तर कुकरमध्ये ते वाफेवर ते आपोआप शिजलं जातं. छान ढवळून घेऊया. आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मिक्स करूया. एक उकळी येऊन द्यायची आता आपल्याला. हे बघा मस्त उकळी आलेली आहे. आता आपण गॅस स्लो करूया. आणि याचं झाकण लावून घेऊया. आता गॅस मिडियम करून आपल्याला 2 शिट्ट्या काढून कुकर थंड करून घ्यायचं आहे. आपला कुकर थंड झाला आहे. आपण झाकण उघडूया. हो हो मस्त. हे बघा आपला सोयाबीन भात तयार झालेला आहे. आजची आपली सोयाबीन भातची रेसिपी आवडली असेल तर आपल्या फेमस मालवणी कट्टाला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया एका छानसे रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.